आज कोलारमधील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे NSSचे विद्यार्थी आपल्या फत्तेबाद गावातील साई दूध संकलन केंद्राला व्हिजिट करण्यासाठी आलेले होते. तर मित्रांनो, बघत राहा संपूर्ण ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, आदी ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज NSS कॅम्प निमित्त कोलार कॉलेजमधील विद्यार्थी साई दूध संकलन केंद्रामध्ये आलेले होते. तुम्ही बघू शकता. विद्यार्थी देखील खूप उत्सुक होते, कारण त्यांना प्लांटमधील नवनवीन इन्स्ट्रुमेंट व मशिनरीबद्दल माहिती मिळवून घेण्याची एक आवड निर्माण झालेली होती. प्रथमतः विद्यार्थ्यांनी केमिस्ट डिपार्टमेंटला व्हिजिट केली व मॅमने त्यांना सर्व काही समजून सांगितले की कसे काय कामकाज चालते. त्यांचे मित्र कृष्णाभाई कुईले हे देखील प्लांटचे केमिस्ट म्हणून काम बघताय. तुम्ही बघू शकता त्यांचे काम आत्ता पण सुरू आहे. दूध संघाचे चेअरमन पांडुरंग पाटील आटरे हे आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर बघत राहा संपूर्ण ब्लॉग. प्लांट ऑपरेटर यश कुईले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही बघू शकता. सर, आपल्या कोलार कॉलेजने हा जो कॅम्प आयोजित केला NSS कॅम्प, तुम्ही त्या कॅम्पबद्दल काय माहिती देऊ शकता? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोलार यांच्या संयुक्त विद्यमाने 7 दिवसीय निवासी शिबिर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारे संचलित केलेले विद्यानिकेतन हायस्कूल फत्तेबाद या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे NSS हे मूळतः राष्ट्रीय सेवा योजना, म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हे जे काही भारत हे खेड्यात राहतं त्या लोकांना जनजागृती करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी आणि विशेष म्हणजे खेड्यातील जे युवा वर्ग आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजना महात्मा गांधींच्या तत्वामुळे सुरू करण्यात आलं होतं. माननीय पांडुरंग आटरे सर यांचं मुद्दामून आभार मानतो, कारण कोणीही आता इंडस्ट्रीजमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तर कोणी येऊ देत नाही. काय असेल ते गेटवरच सांगतात आणि तिथून बाहेर करून देतात. पण एक आपला माणूस आहे, आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या इंडस्ट्रीची माहिती व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत ते ज्ञान पोहोचलं पाहिजे. आपण हा जो पट्टा आहे हा नगर जिल्हा जो आहे तो दुधाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या पट्ट्यात सगळ्यात जास्त दूध उत्पादन केलं जातं. त्या दूध उत्पादन प्राथमिक स्वरूपात आपण त्या गायांच्या धारा काढून डेअरीपर्यंत पोहोचतो. पण तिथून पुढं काय होतं, हे आमची जी मुलं आहेत प्रत्येक शेतकऱ्यांची मुलं आहेत, या पाठवून वाड्या वस्त्यावरून आलेली मुलं आहेत आणि या मुलांना पुढचं इंडस्ट्रीचं मार्गदर्शन व्हावं म्हणून सरांनी अक्षरशः सोप्या आणि साध्या भाषेत मार्गदर्शन केलं. मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि ही इंडस्ट्री पाहण्याची जी आमच्या मुलांनी शांतपणे ऐकून घेतली, मी त्यांचाही आभार मानतो आणि त्यातून आपल्याला सगळे ऐकलं. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा व लाईक व सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. मित्रांनो, तर आता भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये.